आणि ही खात्री होणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग 38व्या वचनात सांगितलं की किती देतील? द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. चांगले माप दडपून, हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील. म्हणजे भरून देतील, विपुल प्रमाणात देतील. कारण ज्या मापाने तुम्ही मोजून घालता त्या मापाने तुम्हाला परत देण्यात येईल. बरेच लोकांना असं वाटतं की आपण देवाला दिलं म्हणजे ते गेलं, म्हणजे आता ते परत आपल्याला मिळणार नाही. पण प्रभू येशू सांगतो की हा नियम आहे, देवाच्या राज्याचा एक नियम आहे, पेरणी कापणीचा नियम आहे की जेव्हा आपण देतो तेव्हा ते आपल्याला परत मिळतं. काही जण म्हणतात की नाही, आपण अपेक्षा करायची नसते परत मिळण्याची, अपेक्षा करायची नसते, हे बरोबर आहे. परत मिळावं म्हणून द्यायचं नसतं, पण देवाचं आज्ञापालन म्हणून दिल्यानंतर ते बी म्हणून पेरलं असल्यामुळे देव ते अनेक पट करून परत देतो. म्हणजे जे आपण देवाला देतो ते अनेक पट करून तो आपल्याला परत देत असतो. आता हे ज्यावेळेस एखाद्याला समजेल, तुम्हाला समजेल, त्यावेळेस द्यायला काही अडचण येणार नाही. नाही तर लोकांना वाटतं की पगाराचा 10वा भाग, उत्पन्नाचा 10वा भाग, एवढा पैसा मी कसा देऊ, अगोदर देवाला कसा. पण ज्यावेळेस तुम्हाला कळतं, ज्यावेळेस तुमची खात्री होती, ज्यावेळेस तो तुमचा मेंढपाळ असतो, त्यावेळेस तुम्ही विश्वासाने देता की मी दिलं, त्याचं वचन सांगतं की ते अनेक पट करून तो मला देईल. आता लूका शुभवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये एक घटना आहे, एक गोष्ट आहे की शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त गरजा पुरवणार आहे याचा अनुभव कसा आला. लूका शुभवर्तमान याच्या 5व्या अध्यायामध्ये वचन 1 आणि 2. नंतर असे झाले की लोकसमुदाय त्याच्याजवळ गर्दी करून देववचन ऐकत असता तो गनसरेत सरोवराच्या काठी उभा होता. प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या राज्याची घोषणा करत होता, लोकसमुदाय त्याच्यामध्ये, आणि तो समुद्रकिनारे पोहोचलेला आहे. तेव्हा त्याने सरोवराच्या काठी लागलेले 2 मचवे किंवा 2 जहाज छोटे पाहिले. त्यांच्यावर कोळी खाली उतरून जाळे धुत होते. बघा, आता गर्दी इतकी वाढली, त्यावेळेस माईक साऊंड सिस्टीम नव्हते आणि त्याच्यामुळं लोकांपर्यंत आवाज पोहोचल याची काही गॅरंटी नव्हती आणि गर्दी वाढत होती. आणि म्हणून प्रभू येशूला वाटलं की मच्छीवर बोटीच्या चढून सर्वांना तो दिसू शकतो आणि सर्वांपर्यंत त्याचा आवाज जाऊ शकतो, म्हणून त्याने बोटी पाहिल्या. 3रं वचन, त्या मच्छवापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो काठापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्यांना सांगितले. मग त्याने बसून मच्छव्यातून समुदायात शिक्षण दिले. प्रभू येशूने पेत्राला सांगितलं. तोपर्यंत पेत्र त्याचा शिष्य झालेला नाही आहे. बघा, शिष्य कधी झाला, कसा झाला, हे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रभू येशूने त्या 2 बोटी, पेत्राची बोट, त्याला सांगितलं की थोडं समुद्रात आतमध्ये हाका, आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या बोटीत जाऊन, त्या मच्छव्यात जाऊन मग लोकसमुदायांना शिक्षण देऊ लागला. आता प्रभू येशूने पेत्राजवळ त्याची रिकामी बोट मागितली त्याच्या सेवेसाठी, वचन गाजवण्यासाठी, आणि पेत्राने देखील त्याला ती दिली. तो अजून त्याचा शिष्य पण नाही आहे. बघा, देव जे तुमच्या माझ्याजवळ मागतो ती एक संधी असते आशीर्वादित होण्याची. आणि ज्यावेळेस आपण त्याला काही देतो तो निश्चितच ते भरून सांडल इतकं आपल्याला परत करतो, कारण तो विपुलतेचा देव आहे. आणि या ठिकाणी काय झालं बघा, पेत्राने ती बोट दिल्यानंतर त्या मच्छव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून तो शिक्षण देऊ लागला. वचन 4, आपले बोलणे संपल्यावर, म्हणजे प्रभू येशूचा उपदेश संपल्यानंतर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात जाऊ द्या. आता बघा,
रात्रभर यांना काही हाती लागलेलं नव्हतं. ते जाळे धुत होते, थकलेले होते, घरी जायचं होतं, पण प्रभू येशूने ती बोट मागितली. आणि पेत्राने पण निश्चय केला प्रभू येशूला त्याची रिकामी बोट वचन गाजवायला देण्याची. तो असं म्हटला नाही की मी आता थकलेलो आहे, आम्ही सर्व थकलेलो आहे, रात्रभर मासे धरून काही हाती लागलेलं नाही आहे. तो नाही म्हटला नाही. तो त्याची बोट प्रभू येशूला द्यायला तयार झाला. एवढंच नाही तर थकलेला असताना देखील तो आणि बाकीचे शिष्य त्याच्याबरोबरचे प्रभू येशूचं प्रवचन, त्याचा उपदेश ऐकायला तयार झाले. हे सर्व रात्रभर कष्ट करून थकलेले होते, काही हाती लागले नव्हतं, पण तरी अशा स्थितीत त्यांनी त्याचं वचन ऐकलं आणि म्हणून त्यांना त्याचा अनुभव आला. पुढं आपण बघू. तुम्हाला माहिती आहे का, आपण ज्यावेळेस थकलेलो असतो, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आता काही होणार नाही, होऊ शकत नाही, त्यावेळेस अशा वेळेसही काही वेळा देवाचा आत्मा कार्य करत असतो. ते जरी थकलेले होते तरी त्यांनी प्रभू येशूचं वचन ऐकलं आणि मग प्रभू येशूने सांगितलं की आता तुमची नाव, तुमचा मछवा खोल समुद्रात हकारा. वचन 4. आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात जाऊ दे व मासे धरण्यासाठी आपली जाळे खाली सोडा. प्रभू येशू त्यांना सांगतो, त्यांच्या बोटी रिकाम्या आहेत. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही. बघा परिस्थिती काय होती. रात्रभर कष्ट केलेले होते, पण काहीच हाती लागलेलं नव्हतं. बोट रिकामी होती. आणि पेत्र हे कबूल करतो, मासे हे रात्रीचे धरले जातात, कारण रात्रीच्या वेळेस ते वर येतात. दिवसा ऊन पडल्यानंतर मासे वर येत नाहीत, ते खाली समुद्रात तळाला जातात. आणि दिवसा ढवळ्या प्रभू येशू ख्रिस्त जो एक सुतार आहे त्यांच्या दृष्टीने, तो माणूस ज्यांचं आयुष्य समुद्रावर चाललेलं आहे, ज्यांचा वडिलोपार्जित धंदा आहे समुद्रावर मासे धरणं, असा सुतार मासे धरणारा सांगतो की आता खोल समुद्रात बोट जाऊ द्या आणि मासे धरायला तुमचे जाळे समुद्रात टाका. आणि काय झालं बघा. शिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, सारे रात्र आम्ही कष्ट करून काही धरले नाही. तरी एवढ्यावरच थांबला नाही, देवाची स्तुती असो. तो म्हणतो, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. काहीतरी कुठंतरी त्याला वाटलं, त्याचा उपदेश ऐकून, ही गर्दी पाहून, त्याचं कार्य पाहून, की त्याच्या शब्दाने काहीतरी होऊ शकतं. तो कोणीतरी आहे, विशेष आहे, तो काहीतरी करू शकतो. आणि म्हणून तो म्हणतो की जरी असं झालं रात्रभर काही, तरी तुमच्या शब्दावरून आम्ही जाळे समुद्रात फेकतो. मग त्यांनी तसे केल्यावर माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला. बघा, एक अद्भुत चमत्कार त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या बिझनेसमध्ये झाला. माशांचा मोठा घोळका जाळ्यात सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली. आता विचार करा, समजा जर पेत्राने त्याचा मछवा, त्याचं जहाज प्रभू येशूला दिलं नसतं तर, समजा जर तो आणि त्याच्याबरोबर ते शिष्य घरी निघून गेले असते तर, हा अनुभव आला असता का? म्हणून ज्यावेळेस देव आपल्याकडून काही मागतो, ज्यावेळेस देवाचं वचन ऐकण्याची संधी मिळते, ती आशीर्वादित होण्याची संधी असते. पण आपण म्हणतो, मी फार थकलेलो आहे, माझ्या हाती काही लागलेलं नाही, मी आयुष्यभर कष्ट केलेलं आहे, आता प्रार्थना करून काय होणार, देव काय देणार. तो म्हणतो, रात्रभर आम्ही कष्ट केले, पण आपल्या सांगण्यावरून, आपल्या शब्दावरून आम्ही हे करतो. बघा, पेत्राने जर त्याची बोट, त्याचा मछवा प्रभू येशूला दिला नसता तर ह्या चमत्काराचा अनुभव पेत्राला आणि इतरांना आला नसता. पण त्याने प्रभू येशूचं ऐकलं, आज्ञापालन केलं आणि म्हणून त्याला त्याचा अनुभव आला. जेव्हा आपण प्रभू येशूचं ऐकतो, आज्ञापालन करतो, त्यावेळेस आणि काय झालं
की इतके मासे लागले की ते जाळी फाटू लागले. आता एका जाळ्यात किती मासे भरतात हे प्रभू येशूला माहीत नव्हतं का? पण तो म्हणतो की मी जीवन देण्यास आलो आहे आणि ते विपुलतेने द्यायला. म्हणून एवढे मासे लागले की ते जाळे फाटू लागले. बघा, पुरून उरल इतका त्यांची जाळे फाटू लागली. वचन 7. तेव्हा जे भागीदार दुसऱ्या मचव्यात होते, आता बाकीचे दुसऱ्या ज्या जहाजामध्ये होते, त्यांनी येऊन आपल्याला सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणविले. मग ते आल्यावर दोन्ही मचवे इतके भरले की ते बुडू लागले. यांचा मचवा, यांची जहाज एवढं भरलं पेत्राचं, जाळे फाटू लागले की दुसऱ्यानं त्यांनी खुणवलं आणि त्यांची बोट आली, ती पण भरली, त्यांचे जाळे भरले आणि दोन्ही बोटी इतक्या भरल्या की ते त्या बुडू लागल्या. प्रभू येशूला माहीत नव्हतं का किती द्यायचं? आता जाळे भरलेले आहे, आता बोट बुडायला लागलेली आहे. नाही, त्याला माहीत होतं, पण तरी त्याने इतकं दिलं कारण तो विपुलतेचा दैव आहे. तो म्हणतो मी जीवन देण्यासाठी आलो आणि ते विपुल भरपूर प्रमाणात द्यायला. जेवढं लागतं तेवढं नाही. आता थोडेसे मासे मिळाले, आजचं आपलं भागलं, असं नाही आहे. एवढं दिलं की त्यांना 4-6 महिन्याचा स्टॉक त्यांच्याजवळ राहिला, त्यांना आणि इतरांना. देव काळजी वाहणार आहे का? गरजा पुरवणार आहे का? नाही, मला नाही वाटत प्रार्थना करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आपण काहीतरी केलं पाहिजे. हे विश्वासाची भाषा नाही आहे. हे असं आपण का बोलतो? कारण आपली खात्री नाही की परमेश्वर आपला मेंढपाळ आहे, तो आपला यावे इरे आहे, गरजा पुरवणारा आहे. आपल्याला गॅरंटी नाही आहे. आपल्याला वाटतं की तो धोका देईल त्याच्या भरोश्यावर राहिलं तर, पण तो पुरून उरल इतकं देणार आहे. थकलेलं असताना, काही मिळालेलं नसताना त्यांनी प्रभू येशूचं ऐकलं, त्यांनी प्रभू येशूला दिलं. थकलेलं असताना सुद्धा तुम्ही पवित्र आत्म्याला संवेदनशील जर राहाल तर तो तुम्हाला सुचवेल काय केलं पाहिजे. आता त्यांच्या बोटी बुडू लागल्या, जाळे फाटू लागले. जाळं फाटू देणारा आशीर्वाद, बोटे बुडवणारा आशीर्वाद. माझे पात्र भरून सांडत आहे. नुसतं भरलेलं नाही, काठोकाठ ते भरून सांडत आहे. देव कशा प्रकारे आशीर्वाद देतो? या रीतीने देतो. आणि त्यालाच विपुलता म्हणतात, कारण तो विपुलतेचा देव आहे. मग लूककृत शुभवर्तमानाचा 9वा अध्याय बघा. त्याच्या अगोदर आपण पुढे काय झालं ते बघू. वचन 8, लूक 5 आणि 8. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, प्रभूजी, माझ्यापासून जा, मी पापी मनुष्य आहे. हा चमत्कार पाहून पेत्राने पश्चाताप केला की मी पापी मनुष्य आहे. त्याने असं कधी पाहिलं नव्हतं की दिवसाचे एवढे मासे हाती लागू शकतात. आयुष्य समुद्रावर चाललं मासे धरण्यात, आणि एका शब्दावर सांगितलं की जाळं फेका, आणि एवढे मासे लागले की जाळे फाटू लागले, बुडू लागले. लगेच त्याला कळलं की प्रभू येशू ख्रिस्त. त्याने पश्चाताप केला, म्हटलं की प्रभू, मी पापी मनुष्य आहे. आणि मग पुढं वचन 9, कारण त्यांनी धरलेल्या माशांचा समुदाय पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण विस्मित झाले होते. सगळेच चकित झालेले होते. त्यांच्यासाठी बिझनेसचा हा चमत्कार होता, त्यांच्या धंद्याचा हा चमत्कार होता की जर आपण प्रभू येशूला काही दिलं, रिकामं जरी, तरी ते भरून बुडल इतकं, सांडल इतकं तो आपल्याला परत करत असतो. जर आपण त्याचे शिष्य झालो तर आपल्याला काही कमी पडणार नाही. तो उत्तम मेंढपाळ आहे, पण तो जर आपला मेंढपाळ झाला आणि आपण जर त्याला आपला मेंढपाळ केलं आणि आपण त्याचे मेंढरं झालो तर आपल्याला काही उणं पडणार नाही. याची खात्री त्या दिवशी पेत्राला आणि बाकीच्या शिष्यांना झाली. आणि पुढं काय लिहिलंय बघा. तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही विस्मित झालेले होते. पेत्राबरोबर याकोब आणि योहान पण होते.
तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, इथून पुढे तू मनुष्यांना धरशील. आणि आता ऐका, मग मचवे काठी लावल्यावर सर्व सोडून देऊन ते त्याचे अनुयायी झाले. ते कधी त्याच्या मागे चालू लागले, कधी शिष्य झाले? जेव्हा त्यांना कळलं, खात्री झाली की तो आपल्या गरजा पुरवू शकतो, अडचणी भागवू शकतो. मग मचवे काठी लावल्यावर ते सगळे सोडून त्याच्या मागे. आणि ह्या घटकेपासून, या दिवसापासून पेत्र, याकोब आणि योहान प्रभू येशूचे शिष्य झाले. का? कारण त्यांना खात्री झाली की आता आपण जर त्याचे शिष्य झालो तर आपल्याला काही कमी पडणार नाही. आपल्याला काही अडचण आली तर तो आपली अडचण भागविल, तो आपल्या गरजा पुरविल. 9वा अध्याय या ठिकाणी आणखी एक उदाहरण आहे ज्याच्यावरून आपल्याला कळतं की तो विपुलतेने देणारा देव आहे. लूक शुभवर्तमानाचा 9वा अध्याय बघा. लूक 9 आणि याच्या 10व्या वचनापासून आपण वाचू. नंतर प्रेषितांनी परत येऊन आपण जे जे केले होते ते त्याला सांगितले. तेव्हा तो त्यांना बरोबर घेऊन बेथसैदा नामक नगराकडे एकांत स्थळी गेला. हे ताडून किंवा हे पाहून लोकसमुदाय त्याच्या मागून गेले. तेव्हा त्यांचे स्वागत करून त्यांच्याबरोबर तो देवाच्या राज्याविषयीच्या गोष्टी बोलू लागला. आणि ज्यांना बरे होण्याचे अवश्य होते त्याने त्यांना बरे केले. दिवस उतरू लागला तेव्हा 12 जण जवळ येऊन त्याला म्हणाले, संध्याकाळ व्हायला लागली, रानात आहेत. आणि 12 शिष्य त्याला येऊन म्हणाले, लोकसमुदायाला निरोप द्या, म्हणजे ते भोवतालच्या गावात व शेतमळ्यात जाऊन उतरतील व खायला मिळवतील. आपण येथे रानातल्या ठिकाणी आहोत. एवढी गर्दी, एवढा लोकसमुदाय, इथे खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून आता लोकसमुदायांना परत जाऊ द्या. आणि प्रभू येशूने काय म्हटलं बघा. तो त्यांना म्हणाला, वचन 13, तुम्हीच त्यांना खायला द्या. प्रभू येशू काय म्हणतो? तुम्हीच त्यांना खायला द्या, तुम्हीच व्यवस्था करा. ते म्हणाले, आम्ही जाऊन या सर्व लोकांसाठी अन्न विकत न घेतले तर 5 भाकरी व 2 मासे याशिवाय आमच्याजवळ काही नाही. ते कबूल करतात की आमच्याजवळ काही नाही. कोणीतरी सांगितलं की 5 भाकरी आणि 2 मासे कोणाजवळ तरी आहेत. ते सुमारे 5000 पुरुष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले की सुमारे 50-50च्या पंक्ती करून त्यांना बसवा. आता बसायला का सांगितलं? कारण प्रभू येशूला माहीत होतं तो काय करणार आहे. ह्या चमत्कारावरून, ह्याच्यावरून, अडचणीवरून देव त्यांना अनुभव देत होता की तो उत्तम मेंढपाळ आहे, तो गरजा पुरवणारा आहे, तो विपुलतेने देणार आहे. विश्वास तयारी करतो. विश्वासाने त्याने सांगितलं की त्यांना बसवा. आणि त्यांनी लोकांना 50-50च्या गटाने बसवलं, पंक्तीने बसवलं. त्यांनी त्याप्रमाणे करून सर्वांना बसवले. तेव्हा त्याने त्या 5 भाकरी व 2 मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि ती मोडून लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिली. त्या 5 भाकरी आणि 2 मासे त्यांनी प्रभू येशूकडे दिले आणि त्याने देवपित्याचे आभार मानले आणि मोडून शिष्यांजवळ दिल्या. आणि काय झालं? तेव्हा सर्वजण जेवून तृप्त झाले. प्रभू येशूने आभार मानून त्या भाकरी शिष्यांच्या हातात दिल्या. त्या भाकरी बी होत्या. शिष्यांनी मोडून लोकांना दिल्या. म्हणजे चमत्कार नंतर शिष्यांच्या हातून घडला. 5000 अधिक लोकांपर्यंत प्रभू येशू एकटा पोहोचू शकत नव्हता शेवटपर्यंत. पण 50-50च्या गटाने शिष्य ज्यावेळेस गेले, ते भाकरी मोडत गेले, मासे त्याच्यातून देत गेले आणि सर्वांना ते पुरून ते तृप्त झाले. चमत्कार कोणाच्या हातातून घडला? शिष्यांच्या. आणि हे प्रभू येशूला त्यांना शिकवायचं होतं, कारण ते स्वतः वाटणारे देणारे होते. आणि पुढं असं लिहिले, आणि उरलेल्या 12 टोपल्या तुकडे त्यांनी उचलून नेले. 12 टोपल्या उरल्या.
आता 12 टोपल्या का बरं उरल्या? प्रभू येशूला माहीत नव्हतं का 5,000 किंवा किती लोक आहे तेवढ्याच प्रमाणात चमत्कार करून तेवढ्याच भाकरी किंवा मासे हे करायचे? हे उरले का? याचं कारण हे की तो विपुलतेचा देव आहे. तो गरज पुरल एवढंच नव्हे तर पुरून उरेल इतका देणारा देव आहे. तो विपुलतेचा परमेश्वर आहे. तो म्हणतो मी जीवन देण्यासाठी आलो आणि ते विपुलतेने देण्यासाठी आलेलो आहे. थोडंसं नाही की आता आमचं चांगलं चाललं आहे, आमचं याच्यात भागलेलं आहे, मला एवढ्या पगार मिळाला, एवढ्या पगाराची नोकरी मिळाली तरी बस, मला एवढ्या पैशाचं काम मिळालं तरी बस. हे नाही, त्याच्यापेक्षा अधिक देणारा तो देव आहे. पुरून उरल इतकं देणार आहे. म्हणजे आपण आपल्या बोलण्याने शब्दाने देवाला मर्यादा घालतो, आपणच ठरवतो एवढंच बस, पण तो त्याच्यापेक्षा अधिक देतो. कारण का? कारण हा त्याचा स्वभाव आहे. तो विपुलतेचा देव आहे. 12 टोपल्या उरल्या. लोक जेवून तृप्त झाले. प्रभू येशूला माहीत नव्हतं का? तरी त्या भाकरी बहुगुणित होत गेल्या आणि 12 टोपल्या एक्स्ट्रा उरल्या. एक्स्ट्रा यासाठी की शिष्यांचा आणि लोकांचा विश्वास बसावा की देव प्रभू येशू ख्रिस्त किती प्रमाणात गरजा पुरवणार आहे. जेवढी गरज आहे तेवढं देणार आहे का त्याच्यापेक्षा अधिक देणार आहे. तो जाळं तुटल इतकं, बोटी बोडल इतकं, 12 टोपल्या उरेल इतकं देणारा देव आहे. का? कारण तो उत्तम मेंढपाळ आहे. आणि म्हणून मी आज तुम्हाला विचारतो, जसं स्तोत्रकर्ता दावीद म्हटला की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. असा उत्तम मेंढपाळ, असा प्रभू येशू ख्रिस्त ज्यांचा मेंढपाळ आहे, जो पुरून उरल इतका देणार, त्यांना काही कमी पडू शकतं का? जगाची, देशाची आर्थिक परिस्थिती कशी झाली, नोकऱ्या गेल्या, बिझनेस बुडाले, काही जरी झालं तरी तो उत्तम मेंढपाळ त्याच्या मेंढरांची काळजी घेऊ शकणार नाही का? निश्चितच तो पुरून उरल इतका देणार आहे. तो विपुलतेने देणार आहे. कारण तो उत्तम मेंढपाळ आहे. आज जर तो तुमचा मेंढपाळ नसेल, तुम्ही जर अजून त्याचे मेंढर झाले नसाल, तर आज त्याच्यावर विश्वास ठेवा. पेत्रासारखं पश्चाताप करून म्हणा, त्याचा अनुभव घ्या की प्रभू मी पापी मनुष्य आहे, माझ्या पापांची क्षमा कर. मी माझ्या हाताने, माझ्या बुद्धीने, माझ्या शक्तीने माझं घर, माझ्या स्वतःचा कुटुंबाचा निर्वाह करू शकत नाही. तू माझा मेंढपाळ हो. आणि जर तुम्ही तसं कराल तर तुम्हालाही अनुभव येईल. तुम्ही म्हणाल की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू. आज आपण इथेच थांबू आणि ही संदेश मालिका आणि आणखी काही गोष्टी समृद्धीबद्दलच्या येणाऱ्या दिवसामध्ये आपण त्याच्या वचनातून पाहूया. परमेश्वर हे वचन आपणास आशीर्वादित करो.